सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। आज महानुभाव पंथासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। महानुभाव पंथासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे भक्कम आधारस्तंभ आणि प्रभावी महामंत्री तसंच अखिल भारतीय पंचकृष्ण तीर्थस्थान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य परमश्रद्धेय श्री साळकर बाबाजी महानुभाव यांचं दुःखद निधन झालंय। त्यांच्या निधनानं संपूर्ण पंथविश्व शोकसागरात बुडालाय। महानुभाव पंथासाठी आयुष्य अर्पण करणारा एक धर्मयोद्धा आपल्यातून निघून गेलाय। प्रखर विचारांचा तेजस्वी दीप आज माळवलाय। परमपूज्य साळकर बाबाजी हे केवळ पद भूषवणारे व्यक्तिमत्व नव्हते, तर एक ज्वाज्वल्य विचारधारा होते। स्पष्ट, निर्भीड आणि तत्वनिष्ठ भूमिका ही त्यांची ओळख होती। अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री म्हणून त्यांनी संघटनेला नवी दिशा, नवं बळ आणि सुसूत्र कार्यपद्धती दिली। संघटना अधिक सक्षम आणि गतिमान व्हावं यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। अखिल भारतीय पंचकृष्ण तीर्थस्नान विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी तीर्थक्षेत्रांच्या रक्षण, संवर्धन आणि विकासासाठी संघर्षाची भूमिका निडरपणे स्वीकारली। भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्मप्रसारांची ज्योत त्यांनी तेजस्वी ठेवली। व्यसनमुक्ती, दारूबंदी आणि सामाजिक प्रबोधनाच्या चळवळींना त्यांनी धर्मकार्याची जोड दिली। छत्रपती संभाजीनगर येथील पंथभूषण आचार्य प्रवर महंत कैलासवासी नागराज बाबाजी महानुभाव यांच्या सहवासातून त्यांनी नेतृत्व गुण आत्मसात केले। धुळे येथील श्रीकृष्ण मंदिरात तब्बल 40 वर्षे अखंड सेवा बजावत त्यांनी धर्मसेवेला तपश्चर्येचं स्वरूप दिलं। मान ग्रंथ लीळा चरित्रच्या सन्मानासाठी त्यांनी खंबीर आवाज उठवला। त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे सेवा, त्याग आणि समर्पण यांचं मूर्तिमंत उदाहरण होतं। त्यांचं कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरतील। महानुभाव पंथ त्यांच्या अमूल्य योगदानाचा सदैव ऋणी राहील। परमपूज्य साळकर बाबाजी महानुभाव यांच्या निधनानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही। त्यांची विचारधारा आणि संघर्षशील वृत्ती सदैव स्मरणात राहील। गुजराती भाषेच्या इतिहासामध्ये नोंद करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागला आहे। आपण म्हणतो आपल्या पोथीमध्ये, पण नागराज बाबांचा उद्देश हाच होता। नागराज बाबांच्या बरोबर 27 वर्ष आम्ही काम केलं। त्यावेळी द्वारकेचं मंदिर अन्य लोकांच्या ताब्यात आपल्याकडे मिळत असताना त्या ठिकाणचा इतिहास आदरणीय सद्भक्त श्री आटारा यांच्या मार्फत तो गुजराती भाषेमध्ये तयार करून लिहायला लावला। तसं आपल्याला गुजराती भाषिक मंडळींना, साहित्यिकांना हाताशी धरलं पाहिजे, त्यांना आपलं जुनं साहित्य पुरवलं पाहिजे, त्यांच्या मार्फत तो इतिहास लोकांमध्ये जागृत केला पाहिजे। फक्त आपल्याला माहित आहे की चक्रधर स्वामींचा राजवाडा आहे, हरिपाल देवाचा आहे, विशाल देवाचा आहे, मल्लदेवाचा आहे, पण हा इतिहासात सर्व नोंदी आपल्याला करता आल्या पाहिजे आणि त्या नोंदी करून आपण ते त्यांना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला, पुरातत्व खात्याला पेश करणं अत्यंत महत्वाचं आहे। आणि हा जर ऐतिहासिक कामगिरी आपल्याला आणखी सोबत करता आली, आम्ही सोबत तुमच्या आहोत। फक्त कामाचे गाईडलाईन ठरवा, कारण आम्ही पहिल्यापासून आमची सुरुवात असते। अन्य धर्मीयांनी, नॉन पंथीयांनी आमच्या साहित्याचं संशोधन करू नये, हात लावू नये, अशी संकर्ण मनोवृत्ती जर आमची झाली अण्णा, तर पंथाचा विकास होऊ शकत नाही। कारण साहित्यकाच्या माध्यमातून ते घालावतं त्यांच्या तोंडात। ज्ञानदेवाला स्वतः वेद सांगता आला असता, पण त्यांनी रेड्याचा मुखी भेद बोलवला त्याचं महत्व प्रतिपादन करण्यासाठी। तसं समाजातल्या त्या लोकांच्या मार्फत आपल्याला तो इतिहास सिद्ध करावा लागेल आणि इतिहास सिद्ध करून शासन दरबारी आपण संपूर्ण मंडळीने आता हिंदुत्वाच्या या मुद्द्यावर सगळे आपल्याला अनुकूल आहे। आणि म्हणून या ठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामींचं हे तीर्थस्थान, महास्थान आमचं म्हणणे गव्हर्नमेंटला आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या ताब्यात राहू द्या, पण त्या ठिकाणी मुक्तपणाने आम्हाला पूजा करता आली पाहिजे। कारण ते स्थान कोणाच्या ताब्यात देता येत नाही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला। आणि म्हणून अण्णासाहेब आपला प्रयत्न आहे, तुम्ही स्फुल्लिंग जागा केलं, देवाने सांगितलंय देवाचं वचन पाळा, नका करूच रागा, संयमाने वागा। म्हणतात धड तुटले ही परमेश्वरानं सांडावे। आम्ही जे घेतलेलं कार्य ते परमेश्वरीय कार्य, त्याचा व्यक्तीत कुठलाही स्वार्थ नाही। आमचं धड तुटलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही, अशा प्रकारच्या निर्धाराने राहा।
ही मंडळी तुमच्या पाठीमागे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अण्णा घाबरू नका. तेवढं बोलून मी माझे लाभलेले शब्द थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आपला आवाज. श्री दत्तात्रेय महाराज की. श्री चक्रपाणी महाराज की. श्री गोविंद प्रभु महाराज की. सर्वज्ञ श्री चक्रधर. सब साधु संतन की. सब भक्त मंडळ की. धन्यवाद. सक्षम पोलीस टाइम्स न्यूजच्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.